नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या YBD अकॅडमी या युट्यूब चॅनलवरती। मित्रांनो, लेखा व कोशागार भरती 2025चं प्रवेशपत्र उपलब्ध झालेले आहे, तर ते तुम्हाला कसं डाउनलोड करायचं याबद्दल संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमाने आपण जाणून घेणार आहोत। तर त्यासाठी नक्कीच या व्हिडिओला पूर्ण बघा। त्याचसोबत कोणकोणत्या विभागांचं आतापर्यंत प्रवेशपत्र आलेले आहे तर त्याबद्दल देखील माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमाने जाणून घेणार आहोत। तर व्यवस्थित या व्हिडिओला पूर्ण बघा। आता प्रवेशपत्र डाउनलोड कसं करायचं हे जाणून घेण्या अगोदर आता परीक्षेसाठी आपल्याकडे फक्त 4 ते 5 दिवसांचा कालावधी बाकी मित्रांनो, तर त्या हेतूने तुम्हाला रिव्हिजनसाठी प्रॅक्टिस करण्यासाठी बेस्ट नोट्स आपल्यासाठी अतिशय कमी किमतीमध्ये आपण घेऊन आलेलो आहे। यामध्ये आपल्याला मराठी, इंग्रजी, गणित, बुद्धिमत्ता, IMP, GK, लेटेस्ट 2 वर्षाचं चालू घडामोडी, लेटेस्ट TCS पॅटर्ननुसार झालेल्या काही 14 ते 15 क्वेश्चन पेपर हे सर्व काही उपलब्ध करून देतोय आपण 149 रुपीज मध्ये। जर तुम्हाला पाहिजे असेल तर 39 64 31 99 या नंबरवरती फोन पे, गुगल पे किंवा पेटीएमच्या माध्यमाने पेमेंट करायचं 149 आणि याच नंबरवरती स्क्रीनशॉट पाठवून द्यायचा आहे। यामध्ये आपल्याला प्रत्येक विषयाच्या सेपरेट टॉपिकनुसार तुम्हाला नोट्स भेटून जातील। त्याचसोबत प्रॅक्टिस करण्यासाठी, रिव्हिजन करण्यासाठी लेटेस्ट झालेल्या TCS पॅटर्ननुसारच्या काही क्वेश्चन पेपर देखील तुम्हाला यामध्ये भेटून जातील। तर चला आता आपल्याला प्रवेशपत्र कसं डाउनलोड करायचं याबद्दल आपण माहिती जाणून घेऊयात। तर बघा मित्रांनो, प्रवेशपत्र डाउनलोड करण्यासाठी या वेबसाईटची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये उपलब्ध करून देतोय। या वेबसाईटला तुम्हाला ओपन करायचं आहे। मित्रांनो, आता जर विचार केला तर ही वेबसाईट जर म्हटलं तर आपल्याला नागपूर विभागाची वेबसाईट आहे मित्रांनो। तर नागपूर विभागाचे सर्वप्रथम पेपर सुरू होत आहे मित्रांनो। त्या हेतूने जर म्हटलं तर नागपूरचे आता प्रवेशपत्र डाउनलोड व्हायला सुरुवात झालेली आहे। याच प्रमाणानुसार बाकीचे जे विभागांचे पेपर आहेत त्यांच्या देखील तारखा आलेल्या आहेत मित्रांनो। परीक्षेच्या तारखेच्या अगोदर आपल्याला 5 ते 7 दिवस अगोदर प्रवेशपत्र डाउनलोड करता येते मित्रांनो। बाकीच्या विभागांच्या देखील लवकरच लिंक उपलब्ध होतील। जशा लिंक येतील तसं आपल्या चॅनलवरती तुम्हाला अपडेट भेटून जाईल मित्रांनो, ठीक आहे। तर आता जर विचार केला तर हे नागपूर विभागाचं प्रवेशपत्र डाउनलोड करण्यासाठी ही लिंक आहे मित्रांनो। इथे आपल्याला या लिंकला ओपन करायचं आहे। इथे युजर ID आणि पासवर्ड तुम्हाला मेन्शन करायचा आहे। त्यानंतर हा जो कॅप्चा दिसत आहे कॅप्चा तुम्हाला खाली टाकायचा आहे, ठीक आहे। तर इथे कॅप्चा टाकण्यासाठी ऑप्शन आहे तुम्हाला। त्यानंतर लॉगिन वरती आपल्याला क्लिक करायचं आहे। लॉगिन वरती क्लिक केल्यानंतर ॲप्लिकेशन फॉर्म तुमच्याकडे इथे ओपन होऊन येईल। ॲप्लिकेशन फॉर्म तुम्हाला ओपन करायचं आहे आणि त्यानंतर फक्त तुम्हाला तिथं जे पण प्रवेशपत्र हॉल तिकीट डाउनलोड करण्याचं ऑप्शन आहे ते तुम्ही तिथून डाउनलोड करू शकता। तर ही वेबसाईटची लिंक आहे मित्रांनो। या व्यतिरिक्त तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका। यामध्ये पुन्हा एकदा सांगतोय मित्रांनो, लेखा आणि कोशागार विभाग पदभरती 2025 जर विचार केला तर सर्व विभागांच्या पदभरती सेपरेट आल्या होत्या मित्रांनो। जाहिराती देखील सेपरेट आल्या आणि त्याचसोबत ऑनलाईन अर्जाची लिंक देखील सेपरेट होती। त्याच्यामुळे आपल्याला प्रवेशपत्र डाउनलोड करण्यासाठी देखील सेपरेट लिंक आपल्याला उपलब्ध होऊन जातील आणि प्रत्यक्ष पेपर देखील वेगवेगळे असणार आहे मित्रांनो। तर अशा प्रकारचे आता जर म्हटलं तर नागपूर विभागाचं उपलब्ध झालेलं मित्रांनो। येत्या 2 ते 3 दिवसामध्ये बाकीच्या विभागांचे देखील प्रवेशपत्र डाउनलोड करायला सुरुवात होऊन जाईल मित्रांनो। ते अपडेट आपल्याला चॅनलवरती भेटून जाईल। जर तुम्ही नागपूर या विभागासाठी अर्ज केला असेल तर तुम्ही या वेबसाईटवरून तुमचं प्रवेशपत्र डाउनलोड करू शकता। बाकीच्या विभागांचं टाइम टेबल आलेलं आहे जे की आपण आपल्या टेलिग्राम चॅनलवरती दिलं होतं। तर ते तुम्ही चेक करून घ्या, तुमचा पेपर कधी आहे, कोणत्या विभागामध्ये तुम्ही अर्ज केलेला आहे ते चेक करा आणि त्याच्यानुसार तुमचं प्रवेशपत्र 5 ते 7 दिवस अगोदर तुम्हाला डाउनलोड करता येणार आहे मित्रांनो। तर आता नागपूर विभागाचं उपलब्ध झालेलं आहे ते तुम्ही डाउनलोड करून घेऊ शकता। या व्यतिरिक्त अजून काही प्रश्न असेल तर कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा। चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जी बेल येते तिलाही क्लिक करा। भेटूया आता पुढील व्हिडिओमध्ये। जय हिंद, जय महाराष्ट्र।